कृष्ण हरी. ज्ञानेश्वरी दर्शन मालिकेत आज आपण कर्मयोगामधला जो भाग आहे, कर्म हे अत्यंत श्रेष्ठ आहे. आपल्या वाट्याला आलेल्या कर्माचं आचरण करणे हाच आपला धर्म आहे आणि तोच धर्म आपल्याला कैवल्य पदापर्यंत पोहोचविणार आहे. याबाबतचं चिंतन करणार आहोत. खरं पाहता आपले कर्म, आपला धर्म आणि आपला ब्रह्म अर्थात देव हे एकच आहे. वेळोवेळी आपल्या वाट्याला आलेले कर्म हाच आपला धर्म असतो, तोच आपला स्वधर्म आहे, तोच आपला देव आहे आणि तेच आपलं ब्रह्म आहे. निष्काम भावनेने आपल्या वाटेला आलेल्या कर्माचं आचरण करणे हेच धर्माचरण आहे, हेच ब्रह्मपूजन आहे, हीच खरी ईश्वर भक्ती आहे. वेगळी भक्ती करण्याची काही गरज नाही. आपल्या वाट्याला आलेले कर्म निष्ठेने आचरण करणे, आपल्या कर्मावर ठाम राहणे, कर्मावर निष्ठा ठेवणे, कर्म हे एकमेव आपल्या उद्धाराचं कल्याणाचं साधन आहे. आपल्या कर्मानेच आपल्याला मोक्षाची अर्थात परमोच्च सुखाची, परमोच्च आनंदाची, परमोच्च शांतीची आणि परमोच्च मांगल्याची प्राप्ती होणार आहे. याबाबतचं चिंतन आजच्या या ज्ञानेश्वरी दर्शन मालिकेमध्ये आज आपण करणार आहोत. याबाबतची उभी अशी आहे, जे स्वधर्म निष्कामता अनुसरेल पार्था तो कैवल्य पद तत्वता पावेल जगी. भगवंत अर्जुनाला असं म्हणतात, अर्जुना, जो निष्काम भावनेने आपल्या वाटेला आलेले कर्म आचरण करेल तो या संबंध जगतामध्ये तो कैवल्य पद तत्वता पावेल जगी. त्याला कैवल्य पदाची प्राप्ती होईल. अर्थात या ठिकाणी कैवल्य पद हे मोक्ष पदाची प्राप्ती असं आपण घेऊया. मोक्ष या शब्दाचा अर्थ परमोच्च सुखाची प्राप्ती, परमोच्च आनंदाची प्राप्ती, परमोच्च मांगल्याची प्राप्ती असं आपण घेता येईल. भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, जो कोणी आपल्या वाटेला आलेलं कर्म अत्यंत निष्ठेने आणि निष्काम भावनेने जर करत असेल तर त्याला या जगतामध्ये परमोच्च सुखाची कैवल्याची प्राप्ती होईल असं भगवंत अर्जुनाला या योगामध्ये सांगतात. पुढे माऊली या अध्यायामध्ये असंही म्हणतात याबाबत, देखा कर्मा ते भजाल तरी कामधेनु हा होईल, मग प्रजहो न संडील तुमते कदा. तुम्ही जर तुमच्या निर्धारित कर्माला जर भजाल, निष्ठेने कर्माचे आचरण कराल तर तो कर्म तुमच्या पुढ्यामध्ये कामधेनु म्हणून उभा राहील. आपल्या सर्वांना माहित आहे, कामधेनु ही गाय ज्यांच्या दारी असते त्यांना कशाचीच कमतरता नसते. कामधेनु ही गाय त्या दारी असलेल्या सर्व परिवाराला संपूर्ण सुखाची प्राप्ती करून देते. तद्वतच अर्जुना, जो निष्ठेने आपल्या कर्माचं आचरण करेल ते कर्म त्याच्या दारामध्ये कामधेनु म्हणून उभा राहील आणि मग त्यांच्या संपूर्ण प्रजेचं रक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारी त्या कामधेनुची असेल, अर्थात त्या कर्माची असेल. अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला या ठिकाणी सांगतात. कर्म किती श्रेष्ठ आहे हे सांगत असताना माऊली असं पुढे वहीमध्ये असं म्हणतात,
ते तर तुम्ही जे करू म्हणाल ते अपयसे सिद्धी जाईल, वांछित ही पुरेल मानसीचे. अर्जुना, अरे जो कर्माचं निष्ठेनं आचरण करतो कणी तेथ जो कर्माचं आचरण करणार आहे ते तुम्ही जे करू म्हणाल, मनाचे करू म्हणाल ते अपयसे सिद्धी जाईल, आपसुकच सहज सिद्धी जाईल, सहज सेवटा जाईल. आणि वांछित ही पुरेल मानसीचे. आणि मनामधल्या जी काही वासना आहेत, इच्छा आहेत, त्या सर्व इच्छा आणि आकांक्षा मनातल्या तुझ्या पूर्ण होतील जो कोणी आपल्या कर्माचं निष्ठेने आचरण करत असेल, कर्माचरण करत असेल. पुढे माऊली असंही म्हणतात, एवढंच नाही, जो कर्माचं निष्ठेने आचरण करतो त्या बाबत माऊली असं म्हणतात, वाचा सिद्धी पावाल. पहा, वाचा सिद्धी पावाल, आज्ञापाक होवाल, म्हणे तुमचे मानतील महारिद्धी. अहो, तुमच्या वाचेला सिद्धी प्राप्त होईल, तुमच्या वाणीला सिद्धी येईल, बोलाल ते खरे होईल, लोक तुमचे मानायला सुरुवात करतील. आज्ञापाक होवाल, तुमची आज्ञा शिरसावंदे जगता साऱ्या होईल. आणि म्हणे तुमचे मानतील महारिद्धी. सर्व महारिद्धी सिद्धी तुमच्या दारात पुढ्यात उभा राहून तुमचे म्हणेल ते मागणे मान्य करायला सुरुवात होतील. एवढी ताकद त्या कर्मामध्ये आहे. फक्त आपल्या कर्मावर निष्ठा ठेवून आपल्या कर्माचं आचरण अत्यंत निष्काम भावनेने करणं नितांत गरजेचं आहे. आपले कर्म जर शुद्ध असेल, आपण जर कर्माचं निष्ठेने आचरण करत असो, आपल्या कर्मात जर आपण ब्रह्म पाहत असो, आपल्या कर्मात जर आपली भक्ती पाहत असो, तर ती किती आपल्या प्रमोच्च शिखराला नेऊन पोहोचवते. याबाबत माऊली पुढच्या 2 ओळीमध्ये अत्यंत सुंदर पद्धतीचा दृष्टांत देतात. बघा काय म्हणतात माऊली, जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर ओळंगे फळभार लावणीसी. कसा शब्द सुंदर योजलेला आहे. ऋतुपती, जो ऋतुपती आहे तो वसंत ऋतू आहे. सर्व ऋतूंचा स्वामी तो वसंत ऋतू. हा वसंत ऋतू सर्व वनश्रीना काय प्राप्त करून देतो? सौंदर्यता प्राप्त करून देतो. फल फूल पान सर्व काही बहारादी बहार हा वसंत ऋतू सर्व वनश्रीना प्राप्त करून देतो. आणि मग या वसंत ऋतूच्या द्वारामध्ये ह्या सर्व वनस्पती आपल्या सर्व बहार आणि सौंदर्याने मुजरा करीत उभा राहतात वसंत ऋतूच्या दारामध्ये. तद्वतच जो कर्माचं निष्ठेने आचरण करणारा मनुष्य जीव आहे, जो कर्माला अत्यंत श्रेष्ठ स्थानी मानून पूजन करतो, तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी. अहो, तसं जसं वसंत ऋतूच्या दारामध्ये सर्व वनश्री आपल्या सर्व लावण्याच्या बहाराने मुजरा करीत उभा राहते, तद्वत सर्व सुख साक्षात तुमचं दैव मूर्तिमंत स्वरूपामध्ये तुमच्या सेवेला हजर राहतील आणि सर्व सुख तुमच्या पायाशी लोळण घेत राहतील, जर तुम्ही तुमच्या कर्माचं आचरण निष्काम भावनेने आणि निष्ठेने करत असाल तर. माऊली पुढेही असं म्हणतात, ऐसे समस्त भोग रहित. हा माऊली काय म्हणतात, ऐसे समस्त भोग रहित होवाल तुम्ही अनार्थ, जरी स्वधर्म निरत वर्ताल बापा. अर्जुना, अरे तुम्ही जर स्वधर्माचा अत्यंत निष्ठेने वर्तन कराल, स्वधर्माचा अत्यंत निष्ठेने पालन कराल, तर ऐसे समस्त भोग रहित होवाल तुम्ही अनार्थ. सर्व भोग यातून तुमची पूर्ण मुक्तता होईल. सर्व प्रकारचे भोग दुःख क्लेश हे आपोआप गळून पडतील जर तुम्ही तुमच्या स्वधर्माचं निष्ठेने आचरण कराल तर. जे स्वधर्म निष्कामता अनुसरेल पारता ते कैवल्य पद तत्वता पावेल जगीन. म्हणूनच माऊली असं म्हणतात, भगवंत अर्जुना सांगतात, भगवंता अर्जुना, निष्काम भावनेने जे आपले कर्म करतो त्याला या जगतामध्ये कैवल्याची प्राप्ती आहे. कैवल्याची, त्याला वेगळं काही करण्याची गरज नाही. पण येत जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समस्त परी ते कर्मफल निश्चिंत ओळखतो. अर्जुना, इथं ज्याच्या मनामध्ये जसं जसं आहे तसं तसं मिळत जातं. याचा अर्थ मी देतोय असं नाही.
याचा अर्थ त्याचे जसे कर्म असतील तसे त्याला फळ मिळून जाते. ते परी ते कर्म फळ निश्चित ओळखतो. त्याला मिळालेलं ते त्याच्या कर्माचं फळ आहे हे निश्चित ओळख. एखाद्याला चांगली गोष्ट प्राप्त झाली म्हणजे आपल्याला सहज वाटतं देव त्याच्या पाठीशी आहे. आणि एखाद्याचं वाटलं झालं म्हणजे अरे 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 देवाची त्याच्यावर कृपा झाली. काहीही नाही. देव कुणाच्या पाठीशीही नाही आणि देव कुणावर कृपाही करत नाही. त्याला मिळालेल्या चांगल्या फळाच्या पाठीमागं त्याचं कर्म आहे आणि त्याच्या अधोगती मागही त्याचं कर्म आहे. म्हणून जे जे अपेक्षित ते तैसीची पावती समस्त सर्व लोकांना तशाच पद्धतीने मिळतं. परी ते कर्मफळ निश्चिंत ओळखतो. पण अर्जुना तू निश्चित ओळख ती त्याच्या कर्माचं फळ आहे. कर्माशिवाय दुसरा कोणीही त्याला ते प्राप्त करून देणार नाही. वाचुनी देते घेते अनेक. पहा काय म्हणतात माऊली, काय म्हणतात भगवंत अर्जुनाला, वाचुनी देते घेते अनेक निभ्रांत नाही सम्यक येते कर्मफल सूचक मनुष्य लोकी. अर्जुना कर्माशिवाय वाचुनी देते घेते अनेक, देणारा घेणारा दुसरा कोणीच नाही. तर कोण आहे? वाचुनी देते घेते अनेक, देणारा घेणारा अनेक दुसरा कोणी नाही. निभ्रांत नाही सम्यक निसंशय दुसरा कोणीच नाही. येत कर्मची फलसूचक मनुष्य लोकी. या मनुष्य जीवनामध्ये मनुष्य लोकांमध्ये त्याचं कर्मच त्याला देणारा घेणार आहे. जे काही त्याच्या वाट्याला येणार आहे ती त्याच्या कर्माचंच फलित आहे. याच्याशिवाय वेगळा भाग निश्चित पद्धतीने काही असणार नाही. निभ्रांत नाही सम्यक दुसरा कोणीही निसंशय नाही. याबाबत भगवंत असं म्हणतात, तर अर्जुना याला वेगळा विचार करण्याची काय गरज आहे. ज्याचं कर्म जसं असेल तशी त्याला प्राप्ती होईल. ज्याचं कर्म जसं असेल तसं पुढ्यात त्यांना मिळेल. जैसे क्षेत्रीचे पेरीचे ते वाचुनी आण का निपजे ते वाचुनी आण का निपजे का पाहिले जे देखीचे दर्पणा माझे. जैसे क्षेत्रीचे पेरीचे ते वाचुनी आण का निपजे. अर्जुना अरे जसं पेरलं तेच उगवल की. बोया बीज बबुल का आम कहां से आए. धामण्या पेरले आपण, बाबळीचे बी पेरले, त्याला गोड आंब्याची फळं कुठून येणार अर्जुना. बोया बीज बबुल का आम कहां से आए. जसं पेरलं तसंच उगवेल. जसा चेहरा असेल तसाच आरशात दिसेल. तद्वतच जसं कर्म असेल तशी त्याची प्राप्ती तुम्हाला होईल. त्यामुळं अर्जुना आपलं कर्म अत्यंत शुद्ध आणि योग्य धर्माचरणाला अनुसरून असावं असं भगवंत अर्जुना या ठिकाणी सांगतात. म्हणून ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधे आले जया सम तया कर्तव्य ते निष्कर्म धनुर्धरा. पार्था अर्जुना आपलं कर्म हेच आपलं ब्रह्म असं आपल्या चित्तात असलं पाहिजे. आपल्या कर्माचं आचरण हीच आपली ब्रह्मपूजा आहे असं आपल्या चित्तात वाटलं पाहिजे. जेव्हा आपल्याला असं वाटेल माझं कर्म किंवा माझं कर्माचरण ही माझं धर्माचरण आहे, माझं धर्माचरण ही माझं ब्रह्मपूजन आहे, असं जेव्हा आपल्या चित्तात येईल तेव्हा आपलं कर्म आपण निष्ठेने आचरण करू. निष्काम भावनेने जेव्हा आपण आपलं कर्म अत्यंत निष्काम भावनेने निष्ठेने आचरण करू तेव्हा ती खरी ब्रह्मपूजा असेल, तेव्हा ती खरी भक्ती असेल आणि ती कर्म न राहता निष्कर्म होईल. कुठल्याही प्रकारचं आपल्याकडं त्याचं लांछन येणार नाही. आपल्याला परमसुखाची कैवल्याची प्राप्ती अशा निष्ठेने निष्काम भावनेने केलेल्या कर्मातून होते. म्हणून मायबापानो ज्या ज्या प्रसंगी जे जे कर्म आपल्या वाट्याला येईल ते कर्म अत्यंत निष्ठेने आणि निष्काम भावनेने करा. तुम्हाला कैवल्य पदाची प्राप्ती होईल. ही साक्षात भगवंताची वाणी आहे. आपल्या कर्माशिवाय आपल्याला देता घेता दुसरा कोणीही नाही हे आपण लक्षात ठेवून कर्म हेच आपलं धर्म, कर्म हेच आपलं ब्रह्म असावं. जेव्हा त्या ब्रह्माची आपल्याला पूजा करायची तेव्हा ती आपल्या कर्मातून व्हावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करूया.